पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव, आपली बातमी। रहदारीचा रस्ता अडवल्याने सुभाषनगर हिरगुडे मळा येथे तणावाचे वातावरण। स्थानिक पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न। तालुका मिरज सुभाषनगर वृत्त। सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर तासगाव रोड हिरगुडे मळा येथे गुंटेवारी प्लॉटिंग असून 20 ते 25 वर्षापासून 100 ते 150 घरे बांधलेले कायमचे रहिवासी आहेत। शाळकरी मुले, कामगार वर्ग, रहिवासी यांना दैनंदिन कामगारांसाठी येण्या जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने मालगाव ग्रामपंचायत हद्दीत आहे। या मार्गावर आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून मुरमीकरण, खडीकरण केले असून रस्त्यासाठी शासकीय निधी वापरला आहे। गेली 25 वर्षापासून याच रस्त्याचा वापर होत आहे। सदर रस्ता हा स्मशानभूमीकडे जात असून हा प्रमुख रस्ता असल्याने सदर रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली आहे। येथील शेतकरी माळी यांनी सदरच्या रस्त्यावर लोखंडी गेट उभारून रस्ताच बंद केल्याने येथील रहिवासी आक्रमक झाले होते। सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्याला जाब विचारला असता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नेते दौलतराव खटावकर, शंकरबापू गायकवाड यांनी शेतकरी व स्थानिकांच्या मध्ये मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु यावर काही तोडगा निघाला नाही। त्यानंतर मालगावचे सर्कल नागरगोजे व तलाठी कोरे यांनी जागेची पाहणी करून पंचनामा केला व मिरज तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात आला। 2 दिवसाच्या आत तहसीलदार यांनी न्याय न दिल्यास लोखंडी गेट तोडून टाकू असा इशारा येथील रहिवाशांना दिला आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। मी इंद्राव पाटील। काय झालं, काय अडचण आहे या ठिकाणी? या ठिकाणी रस्ता अडवल्यात, आम्ही राहणं येणार कसं इथं, आणि आम्ही शेतमजूर आहे, आम्ही सगळीकडे ह्या रस्त्याने जातो शेताला, मुलं शाळेला जातात। किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय? आम्ही 20-25 वर्ष झाली इथं राहतो। बरं, आणि हा रस्ता तुम्हाला एकच रस्ता आहे का? कशा पद्धतीनं? 30-35 वर्ष आणि हा आम्हाला रोड जवळ पडतो स्मशानभूमीला आणि वस्तीवरती झाला, म्हणजे मेन मुख्य रोडला हाच मेन रोड म्हणजे आम्हाला मिळालेला आहे, कनेक्ट झालेला आहे। मग मुख्य रोडला कनेक्ट असल्यामुळे हा आम्हाला जवळ पडतो। आता हा रोड बंद केल्यामुळे आमची खूप अपदा होत आहे। 1.5-2 किलोमीटर फिरून जायला लागलं सगळ्यांना। आणि जवळजवळ मी आम्हाला जवळचा रहिवासी आहे। या भागात गुंटेवारी प्लॉट पडलेले 100-150 घर आहेत। त्या घराला जायला अगोदरपासून ह्या शेतीतला रस्ता होता चालू, पण आता काही अडचणीमुळे हा रस्ता बंद झाला आहे। तर ह्या लोकांना रस्ता करून मिळाला पाहिजे, कारण ह्या लोकांना मशानभूमीला जायला किंवा मेन हवेला जायला रस्त्याची अडचण आहे। ती अडचण दूर होण्यासाठी शासनानं हा रस्ता खुला करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता दिला पाहिजे, असे शासनाला आमची विनंती आहे। आणि त्या बाबतीत या लोकांनी तहसीलदारांच्याकडे निवेदन दिलं आहे। आत्ता त्या हिशोबानं सर्कलला त्यांनी दिल्यामुळं सर्कल आणि तलाठी येऊन गेलेत, पण त्या शेतकऱ्यांचं या रस्त्याला मालकी सांगतात त्या शेतकऱ्यांचं आणि सर्कलांचं काही मिटलं नाही, त्यामुळे त्यांनी परत गेलेत। तर या लोकांची रस्त्याची समस्या मिटून या लोकांना रस्ता करून मिळावा। मी दौलतराव खटावकर, सुभाषनगरमध्ये राहणारा। या भागाची माझा जवळीक संबंध आहे। प्रत्येक आमदार फंडातून, सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून 10 वर्षे मुरमीकरण, खडीकरण केलेलं आहे। जर नोंद नसता तर हा रस्ता मी करू शकलो नसतो। नोंद असल्यामुळंच केलेला आहे। फक्त आता शंकरबापूंनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनं दप्तरी उद्या नोंद झाली किंवा नाही झाली हे तपासून त्यांच्यापुढं आम्ही कागद सादर करू। त्यावेळेला आमची एवढीच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत लोकांची अडवणूक करू नका, लोकांना त्रास होईल असं आपण एकमेकीनं खेळीनं मिळीनं वागलेली माणसं आहोत। एकमेकाची रोज उठून एका गल्लीत राहणारी माणसं आहोत। त्या दृष्टीनं सामंजस्यानं आज सर्कल येईल, तलाठी येईल, कायदेशीर कारवाई करेल, परंतु ते कायदेशीर कारवाई करेल आणि ते त्याच्या घरीच आहे। त्याच्यापेक्षा एवढी जनता आहे दादा, तुम्हाला बी आमची माणिक दादांना विनंती आहे की कुठेतरी सामंजस्यपणानं हा प्रश्न सोडवा, संघर्ष नको। जर नाही झाला तर हे लोक उद्या आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत। आमची एवढीच इच्छा आहे की आंदोलन न होता शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडावी ही माणिक दादा माळींना माझी नम्र